आजचा माझा वाढदिवस आपण सगळ्यांनी अविस्मरणीय बनवला। त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज मी आपल्याशी हितगुज साधते आहे। खरोखरच तुम्ही सगळेजण आलात, मला आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या, अगदी भरभरून तुम्ही सगळ्यांनी माझ्याबद्दल बोललात, माझ्यावर विश्वास व्यक्त केलात। मी आणि माझं संपूर्ण कुटुंब आपलं ऋणी आहे। येणाऱ्या काळामध्ये याच पद्धतीने आपण सगळेजण माझ्या पाठीशी राहाल हा विश्वास मला आहे। मनोरमा बँकेचे चेअरमन, मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांतजी मोरे साहेब, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे, संचालक गणपत कदम, संचालक दत्तामामा मुळे, जिल्हा प्रमुख अमरजी पाटील, अजयजी दासरी, शहर प्रमुख दत्ता वाणकर, चरणराज केंगनाळकर, विष्णू महाराज कारमपुरी, त्याचबरोबर माजी महापौर आरिफ शेख, विनायकजी महेंद्रकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर आमचे सर्व उपशहर प्रमुख। मी कधी विसरू शकणार नाही असा अविस्मरणीय असा माझा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा केला। आणि त्याचबरोबर आपण जे विचार मांडले, जे विचार दिले, त्यामुळे माझी जबाबदारी अजून वाढलेली आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण हे ध्येय घेऊन, या ध्येयाने प्रेरित होऊन शिवसेना प्रमुखांच्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज उपनेता म्हणून कार्यरत आहे। आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, रश्मी वहिनी, आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या सगळ्यांचे त्यांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचा आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून एक चांगलं कार्य करण्याचा मी सतत प्रयत्न करत राहीन। एक चांगलं सामाजिक कार्य करण्याचा पण माझा सतत प्रयत्न राहिलेला आहे। सतत समाजामध्ये जिथे कमी तिथे आम्ही अशा भूमिकेतून मी कार्यरत राहू इच्छिते। येणाऱ्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला, अगदी मोठ्यापासून लहानापर्यंत प्रत्येक घटकाला जेवढं जास्त प्रेम, स्नेह देत आणि मदत हे सर्व करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन। वाढदिवसा दिवशी मी हाच संकल्प करते की येणाऱ्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री व्हायला हवेत आणि साहेब मुख्यमंत्री झाले तरच जनसामान्यांना दिलासा मिळेल। आज जनसामान्य माणूस हवालदिल झालेला आहे, त्याला फक्त आश्वासनं पोकळ मिळत आहेत, पण त्याची कामं होत नाहीयेत, त्याला मदत मिळत नाहीये आणि आज त्याला आधार पण मिळत नाहीये। त्यामुळे जनाधार असणारे आमचे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असणारे आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणं ही काळाची गरज आहे। आणि माझ्या वाढदिवसाचा तोच संकल्प असेल की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत, महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आलं पाहिजे आणि सोलापुरात सुद्धा महाविकास आघाडी सगळेजण मिळून, की तिकीट कुणालाही मिळू दे, पण आपण सगळेजण एक दिलाने आणि एकजुटीने एकत्र राहून आज महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार आपल्या सोलापूर जिल्ह्यातील निवडून आणायचे, महाराष्ट्रातील निवडून आणायचे हाच माझा निर्धार आहे। अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मला शुभेच्छा दिल्या। अनेक ज्ञात अज्ञात मान्यवर आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच अनेक समाजातील प्रत्येक घटकाने मला फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। त्या प्रत्येकाची मी मनपूर्वक खूप खूप ऋणी आहे। मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छिते आणि आपल्या सगळ्यांची एक छोटी बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून सतत आपल्याबरोबर राहणं आणि आपली सेवा करणं हाच मी माझा संकल्प समजते। जय हिंद, जय महाराष्ट्र।